जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणि स्वावलंबनासाठी पिंक ई रिक्षा योजना राबवली जात आहे। या योजनेअंतर्गत गरजू महिलांना इलेक्ट्रिक पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून कायनेटिक ग्रीन कंपनीच्या इलेक्ट्रिक पिंक रिक्षांचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले। सोलापूर जिल्ह्यातील महिला व बालविकास विभाग सोलापूर आणि कायनेटिक ग्रीन निदा इलेक्ट्रिक व्हेइकल्स सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ई पिंक रिक्षा वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील पिंकी आप्पा चव्हाण या महिलेला पहिली पिंक ई रिक्षा प्रदान करण्यात आली। या प्रसंगी महिला व बालविकास अधिकारी श्री खोमणे, कायनेटिक ग्रीनचे डीलर सलीम उंडेकरी, सर्व्हिस कोऑर्डिनेटर फयाज सुतार तसेच असंख्य पिंक रिक्षा लाभार्थी उपस्थित होत्या। ही योजना महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। आज सुरुवात झाली आहे माझ्या बहिणीकडनं पिंकी चव्हाणकडून, ज्यांना की आज आपण गाडी डिलिव्हरी देतो। मला बाकीच्या गोष्टी सगळ्या सरांनी सांगितलं माझ्याकडे ठेवले नाही, फक्त मी एक सांगतो की ही स्कीम जी आहे ती खूप छान स्कीम आहे। जसं सरांनी सांगितलं की 1,500 रुपये येणं वेगळं आणि हे ज्याला आपण म्हणतो वुमेन एम्पॉवरमेंट म्हणा किंवा सक्षमीकरण म्हणा किंवा स्वतःवर अवलंबून राहण्यासाठी जे उपक्रम करता येईल आपल्याला ते शासनाने आपल्याला फायदेशीर असं दिलेलं आहे। ह्याला तीन गोष्टी मला असं वाटतं की पाहिजे याच्यामध्ये। एक तर सगळ्यात पहिला उत्साह, इंटरेस्ट ज्याला म्हणतो आवड, दुसरी जिद्द आणि तिसरी तडप। ह्या तीन गोष्टीचा आपण जर संगम मेळ घातला तर काहीही आपण करू शकतो, पुन्हा डिपेंड राहण्याची गरज पण लागणार नाही। जसं आज माझे काही पिंकी चव्हाण त्यांनी करून दाखवलं की आहेत, त्यांचे मिस्टर देखील इथं आहेत, पण मला काहीतरी करायचं आहे हे जे समोर ध्येय ठरवतो नक्की आपण जातो। ह्याच्यात थोडं अडथळे येत असतात, स्वाभाविकच आहे, कारण कुठलाही मार्ग सरळ नसतो, स्वच्छ नसतो, खडतर असणारच आहे। पण आपल्याला ठरवायचं की बाबा एवढ्या काही जे तुम्ही ताई इथं आहात जमा झालेला, आणखी किती गाड्या आपल्याला देता येतील गृहिणींना, भगिनींना। जसं आपल्याकडे 600 आपल्याकडे ऍक्टिव्ह झालेले कलेक्टरकडे 600 रिक्षा। मी जस्ट सध्या काही सांगत होतो उदाहरण की सांगोला जो गाव आहे, छोटं तिथे गिरवी गाव आहे, तिथे रिक्षामध्ये सकाळी 7 ते 12 पर्यंत भाडा मारायचा, म्हणजे वर्दी असते शाळेची मुलाची कॉलेजची, त्याच्यातून त्यांना महिन्याला काहीतरी 12-13 हजार मिळतात। प्लस ते झाले की नंतर त्यांचे मिस्टर, कारण भेटी या ठिकाणी एवढं ट्रॅफिक वगैरे काही नाहीये, तिथे त्यांनी अक्षरशः इस्त्रीचं दुकान काढलेलं त्या रिक्षामध्ये, वाखाणण्याजोग आहे। माहिती देते की असं आहे, तुम्ही मला भरायचं आहे, त्यांना नाही शाळेचा दाखला राहिला तर भरू शकते। मी ते शाळेचा दाखला काढायसाठी 2 महिने शिकले। मी मुंबईला शिकले आहे, तिसरी तिकडनं दाखला आणून कामी ठरलं होतं, देवाने सर्वात महत्त्वाचं